नमस्कार. तुम्हाला ही जर पालकची स्टफिंग वाली भज्याचा जर स्वाद घ्यायचा असेल, अशी टम्म फुगलेली भजी ही बघू शकता. स्टफिंग काय मस्त, अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला किती कोटिंग मी कमी भरले हेही तुम्हाला दाखवू शकते. पण आता गरम आहे, बघू शकता. दाबलं ना कशी हवा निघते हे बघू शकता. तर हे असं मस्त टम्म फुगलेलं पालकची भजी आणि ती ही स्टफिंग वाली आणि त्यालाही म्हणजे काय म्हणतो वडापावचा असा टेस्ट दिलेला आहे आपण. तर अशी वेगळी अशी आहे ही भजी. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. इथे बघू शकता दुसरंही सेम अशाच प्रकारे मस्त असं फुगलं गेलंय आणि मस्त किती पातळ लेअर दिलाय त्याच्यावरती. पिठाचा प्रमाण कसं घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट रेसिपी आहे. हे बघू शकता काय सुंदर झालाय सुगंध जबरदस्त. पालकची स्टफिंग वाली भजी खायला आणि बनवायलाही विसरू नका. अशी मस्त टम्म फुगलेली भजी सगळ्यांनाच आवडणार आहे. मस्तच वाव. इथे मी बघू शकता पालकची पानं घेतलेली, अशी मोठी मोठी पानं घ्यायची, म्हणजे 2 जोडी एकसारखे असेल अशी. तर इथे पालकची स्टफ्ड भजी बनवतो, म्हणजे स्टफिंग वाली भजी बनवतोय मस्त अशी. तर इथे मी एक जोडी साफ करून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पानं. भजी बनवायला सर्वात आपल्याला एक बॅटर तयार करावं लागणार आहे, कारण कोटिंग द्यायचं. स्टफिंग वाले आहेत. तर इथे बघू शकता 1 वाटी मी ते चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे घरगुती बेसन आहे. आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ हे बघू शकता. हेही घरगुती आहे. तांदूळ दळून आणलेले असतात आपल्याकडे, नेहमी घरात ठेवायचं. तर इथे बघू शकता तांदळामुळे कुरकुरीतपणा चांगला येतो, यासाठी तांदळाचं पीठ घातलंय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे थोडंसं चवीसाठी ओवा घालूया. एक अर्धा चमचा ओवा घेतलाय, तोही हातावरती असा कुस्करायचा, तो घालून घ्यायचा. पिठाला चव यावी वरून कोटिंगला, तर त्यासाठी मीठ हवंय. तर मी ते 1 चमच मीठ घातले. चवीनुसार घाला. बघू शकता अर्धा चमच हळद घातलेली आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर तयार करायचं. अगदी पातळ नाही, थोडंसं घट्टसरच हवंय, कारण हे पानाच्या वरती बसलं पाहिजे. बॅटर इतपत ठेवायचं घट्ट. पुन्हा मिक्स करून घेऊया. बॅटरचा थिकनेस बघू शकता इतका पुरेसा आहे, म्हणजे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं. आणि मस्त असं एकदम गाठी वगैरे व्यवस्थित फुटल्या गेल्यात. हे बघ, हे आपण साईडला ठेवूया. आता आपल्याला स्टफिंगचा तयारी करूया. ही मी साईडला ठेवते. इथे मी काय घेतलंय, उकडून घेतलेले 4 बटाटे घेतलेले आहेत. त्यांना आता सर्वप्रथम आपल्याला काय करूया, स्मॅश करून घ्यायचंय किंवा किसूनही घेऊ शकता. मी काय करते, स्मॅश करते. स्मॅशर इथे मी व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलंय. आता आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग मध्येच खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घालायची. हिरव्या मिरच्या चवीनुसार घाला, टेस्टनुसार घाला. मी 3-4 घातलेत बारीक बारीक चिरून. कांदा 2 घेतलेले आहेत, बारीक एकदम चिरलेला आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती ठेचून घेतलेली आहे, हे घातलं. चवीनुसार आपल्याला हलकसं मीठ घालायचंय. बॅटरमध्ये घातलं असलं तरी स्टफिंगमध्येही आपल्याला घालायचं. तर मी ते 1 चमच मीठ घातलेलं आहे. अर्धा चमच घरगुती गरम मसाला. आता काय करायचं, हे सर्व मिक्स करून घेऊया हाताने. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मी इथं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलंय. आता काय करायचं आपल्याला, इथे काय करायचं आपल्याला, पान घ्यायचं. असं जसं आपण आळूचं पान घेतो तसं पान घ्यायचं. याला 2 पान आपल्याला लागणार आहेत. 1 पान एक असं ठेवायचं आणि त्याच्यावरती काय करायचं, हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे, म्हणजे बटाट्याचं जे हे बनवलेलं आहे स्टफिंग, ते काय करायचं असं लावून घ्यायचं. असं जसं आपण वडी थापतो सेम त्या पद्धतीने त्यावर लावून घ्यायचं. किती जाड हवं, किती पातळ असतं हे तुमच्यावर डिपेंड, म्हणजे तुम्हाला किती खायचं. पण माझ्या मते थोडंसं मीडियम लावा. अगदीच घट्ट नको, म्हणजे मोठं नको असं, आणि अगदीच पातळही नको. मीडियम साईजचं असं लावून घ्या. पूर्ण पानावरती भरून घ्यायचं. असं सर्व करायचं आपल्याला. बघू शकता 1 पान मी तुम्हाला दाखवते, तुम्ही समजून जाल कसं करायचं. आणि त्याच्यावरती दुसरं पान ठेवून द्यायचं. वरचं पान असलं ते फाटलं चिटलेलं असलं तरी, थोडं तुटलेलं असलं तरी हरकत नाहीये, फक्त व्यवस्थित चिपकलेलं पाहिजे. हे बघू शकता अशा प्रकारे आहे ना. हे तयार झालं आपलं स्टफिंग. पान जसं भरलं जातं ना, सेम त्या पद्धतीने हे आपण भरून घेतलंय. वडा जसा बनवला जातो सेम त्या पद्धतीने हे बनवलंय. बघू शकता आहे ना. व्यवस्थित असं पॅक करायचं. इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. तर आपण आता
थोडीशी भजी मी थापून घेतले, असे तयार करून घेतलेले आहेत. तर आपण तळून घेऊयात. तेल आपलं कडक असं गरम झालंय. तर काय करायचं आपल्याला, जे आपण बनवून घेतलंय हे स्टफिंगचं पालकचं, ते आपल्याला काय करायचं, पिठामध्ये असं टॅप करून घ्यायचं. बघू शकता हे मी पिठामध्ये असं बुडवून घेते. मस्त असं हे बुडवून घेतलं पिठामध्ये, पूर्ण असं टोकालाही बुडवायचं. ह्याच्या लास्टला जास्त टोक ठेवायचंच नाही. त्यासाठी काय करायचं, कटिंग करून घ्यायचं आणि हे काय करायचं, गरम गरम तेलामध्ये पटकन सोडून घ्यायचं. हे बघू शकता, खायची मजाच असते. गरमा, आता ही थंडीचा सीझन आहे. पावसाळ्यामध्ये असू दे किंवा थंडीमध्ये असू दे किंवा कोणताही सीझन असू दे, पालकची भजी ऑल टाइम स्पेशल असतात आणि सगळ्यांना आवडतात. आणि जी जर तुम्ही ही स्टफिंग वाली भजी जर बनवली तर तुम्हाला सगळे खूप म्हणजे कमेंट्स करणारच 100% शुअर की एवढी छान भजी खायला मिळालेत. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार आहे. तुम्ही बनवून पहा. जेवढ्या बसतील तेवढे पीस एका वेळेला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी आता एकच घातला, अजूनही घालते दुसरा. जागा किती राहतो याच्यावरती डिपेंड. सोडून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे. मी एक सोडलाय पहिला, दुसरीकडे साईडलाही दुसरा सोडते. हे बघू शकता असं. हा सही आहे. गरमागरम भजी खायचा, त्याच्याबरोबर सॉस किंवा चटणी, दही असंही करू शकता गरमागरम खायला. मस्त असा हा प्लॅन आहे. रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंट्स करून. हे बघू शकता मस्त अशी ही भजी कशी झालीत, सुंदर. वाव, काय दिसतायत ना, अशी फुगलेत अगदी अक्षरशः. बघू शकता थोडंसं हिरवसर आहे, थोडंसं आपण चेक करूया एकदा आणि परत चांगलं भाजून घेऊया. अगदी पातळ लेअर दिलाय मी त्याच्यावरती. बघू शकता पिठाचा जास्त लेअर दिलेला नाहीये, अगदी हलकासा लेअर दिलाय. आणि आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये बटाटा शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे काय स्टफिंग शिजवायची वगैरे गरज नाहीये. हे बघू शकता. आणि भजी किती मस्त फुगलंय बघू शकता. हे टम्म झाले एकदम, त्यात हवा भरली गेली. किती सुंदर दिसते बघू शकता. वाव, आहे ना. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मस्त अशी टम्म फुगलेली स्टफिंग वाली पालकची भजी खायला खूप वेगळी लागतात, टेस्टी आहेत आणि टेस्ट तर जबरदस्त. व्हिडिओ नक्की पहा आणि बनवायला तर नक्कीच विसरू नका. बनवून एक वेळ पहा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे.